नमस्कार. घरचा स्वाद या यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्व सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपण आज करणार आहोत आंबे हळदीचं लोणचं. करायला अतिशय सोपं आणि पटकन होते ही रेसिपी. आणि या सीझनला आंबे हळद बाजारात उपलब्ध असते, मार्केटमध्ये उपलब्ध असते. तर आंबे हळद ही अशी असते, पांढऱ्या कलरची असते आणि आपण रेग्युलर वापरतो ती, जेवणात वापरतो ती पिवळ्या कलरची असते. मी स्वच्छ धुवून असे बारीक उभे चिरून घेतलेली आहे आंबे हळद आणि त्यावर आता हळद घातलेली आहे, मीठ घातलं. मीठ जरा लोणच्याला एक कण जास्तच लागतं, त्यामुळे मिठाचा या ठिकाणी मी वापर केलेला आहे. हळद घातलेली आहे आणि माझ्याकडे रेडीमेड लोणच्याचा मसाला होता, तो मी वापरला. नाहीतर मी प्रत्येक वेळी ताजा मसाला करून लोणच्याला घालते, म्हणजे लोणच्याला स्वाद खूप छान येतो. माझ्या इथे रेडीमेड आणलेला होता आणि लोणचं पण कमी करायचं होतं, म्हणजे थोडंसंच करायचं होतं. त्यासाठी मी होता तो मसाला वापरून टाकला. या ठिकाणी मी हा लोणच्याचा मसाला आंबे हळदीच्या फोडींना लावलेला आहे आणि आंबे हळदीच्या फोडी पातळ आणि उभे चिरले तरी चालतात. आता यावर मी खमंग फोडणी करण्यासाठी भांडं ठेवलेलं आहे आणि आता मोहरी हिंग घालून मी खमंग फोडणी करणार. तेल तापलं की त्यात मोहरीचे दाणे घालणार आणि हिंग घालणार, म्हणजे लोणच्याला खमंग अशी छान फोडणी दिली की लोणचं खूप सुरेख लागतं, खमंग लागतं आणि चवीला तर अप्रतिम लागतं. त्यासाठी इथे मी आता मोहरी तेलात टाकलेली आहे आणि आता मोहरी तडतडली लगेचच हिंग घालून गॅस बंद करणार. हिंगसुद्धा एक कणभर जास्त झाला तरी चालतो लोणच्याला हिंगाचा वास अतिशय सुरेख लागतो. या ठिकाणी मी आता हे तेल थंड झाल्यावर आंबे हळदीच्या लोणच्यात घालून पूर्ण लोणचं छानपैकी ढवळून घेणार आहे आणि हे लोणचं अतिशय सुरेख लागतंच, पण त्यापेक्षाही औषधी गुणधर्म या आंबे हळदी